ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। कृषी विभागाकडून 1,720 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलंय। नमस्कार, धमाकेदार अपडेट। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता नमोचा हप्ता फेब्रुवारीच्या या तारखेला येणार। महाराष्ट्रामध्ये नेमकी काय अपडेट समोर आली आहे, नेमकी कोणत्या तारखेपर्यंत पैसे खात्यावर येणार असल्याची माहिती समोर येत आहे। आपण या व्हिडिओतच जाणून घेणार आहोत। सोबतच महत्त्वाचं म्हणजे की जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। शेतकरी बांधवांनो, आज खरोखरच तुमची मोठी लॉटरी लागली आहे। राज्य आणि केंद्र सरकारचे एकूण 7,200 कोटीचा निधी आज बँकला उपलब्ध करून दिला आहे। आज दुपारी 2 वाजल्यापासून प्रत्येकी 3,000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल। येत्या 2 तासात तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज नक्की दिसेल। आपण थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत की फेब्रुवारी स्पेशल 3+3 नेमकी याचा विषय काय व कोणत्या शेतकऱ्याला तो लगेच मिळेल। फक्त त्याची एक अट आहे, त्याकरिता आपल्याला लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहायचं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही घोषणा आज केली आहे। सोशल मीडियावर हप्त्याबाबत अनेक खोट्या बातम्या फिरत होत्या, ज्या आता थांबल्या आहेत। आज सरकारने सर्व शंका दूर केल्या असून पात्र शेतकऱ्यांना आज लाभ मिळणार आहे। यामुळे शेतकरी वर्गात मोठे आनंदाचे वातावरण आज पाहायला मिळत आहे। आपण व्हिडिओच्या शेवटी व 2 मिनिटं अगोदर 3+3 नेमकी याचा विषय जाणून घेणार आहोत। त्याकरिता आपला व्हिडिओ लक्षपूर्वक व शेवटपर्यंत पाहायचा आहे। व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। प्रशासकीय नियोजनानुसार या निधीचे वितरण एकूण 2 टप्प्यात केले जाणार आहे। पहिला टप्पा राज्यातील 18 जिल्ह्यांची निवड केली असून ते आज पैसे मिळतील। उर्वरित 18 जिल्ह्यांसाठी दुसऱ्या टप्प्याचे नियोजन असून त्याचे पैसे देखील लवकर मिळतील। आज आपण पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांची आणि तालुक्याची सविस्तर माहिती पाहणार आहोत। परंतु जवळपास 29% शेतकरी या हप्त्यासाठी आज अपात्र ठरवण्यात आले आहे। एका कुटुंबात अनेक सदस्य लाभ घेत असल्याचे सरकारच्या चौकशीत उघड झाले आहे। नियमानुसार एका रेशन कार्डवर केवळ एकाच व्यक्तीला हा लाभ मिळणे आवश्यक आहे। अशा कुटुंबांना आज 6,000 रुपये मिळण्यात काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात। चला तर जाणून घेऊया फेब्रुवारी स्पेशल 3+3 नेमकी काय विषय आहे। तर याचा विषय आहे की सरकारी शेतकरीवर खुश होणे मागचे कारण नेमके काय आहे। तर याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांना वेळेत आपले काम, आधार कार्ड, पासबुक, मोबाईलला नंबर लिंक करणे व किंवा काम वेळेत पूर्ण करणे, अशा सर्व शेतकऱ्याला 3+3 म्हणजे 6,000 रुपये देण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे। ज्यांनी चुकीची माहिती देऊन फार्मर ID कार्ड काढले होते त्यांना आज हा लाभ मिळणार नाही। सरकारने 2.25 लाख बटनावर लाभार्थी या प्रक्रियेतून बाहेर शोधून काढले आहेत। मात्र जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर येत्या 5 तासात 6,000 रुपये जमा होत आहे। तुमचा जिल्हा या पहिल्या टप्प्यात आहे का ते आपण पाहूया। 3+3 नेमकी हाच विषय आहे। सर्व शेतकऱ्याला 3+3 म्हणजे 6,000 रुपये मिळणार आहेत। ज्यांनी आपल्या वेळेत काम पूर्ण केले आहे त्यांना हा लाभ मर्यादित आहे। पहिल्या टप्प्यातील अकोला जिल्ह्यासह अमरावती आणि वाशिम जिल्ह्यांचा समावेश आहे। अकोला, अकोटा, भातुकल आणि कारंजगाव या भागातील शेतकऱ्यांना आज हा लाभ मिळणे। या पात्र बांधवांच्या खात्यावर आज दुपारी 2 वाजल्यापासून पैसे जमा होण्यास अधिकृत सुरुवात झाली आहे। येत्या 2 तासात तुमच्या मोबाईलवर बँकचा मेसेज येण्यास सुरुवात होईल। व माझा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी व गरजू शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण की त्यांना हा व्हिडिओची खूप गरज आहे। धन्यवाद।